हुई तो टूट न जाना, फिर से तू उम्मीद जगाना। मुट्ठी में तू बांध हौसला, हार को राह नहीं दिखाना। तू खींच के ला तू जीत की झंडी, अरे खींच के ला तू जीत की झंडी। साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी, जान लगा के खेल खिलाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। शान बढ़ा तू रहे अगाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी, जान लगा के खेल खिलाडी, जीत की भाषा। नमस्कार, मी जितेंद्र जोशी आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो स्पोर्ट्स इंडीच्या चॅनलमध्ये। आणि आपला हा कार्यक्रम अर्थातच खेळता बोलता, आणि मी आज आलेलो आहे भारती विद्यापीठ कोथरूडच्या ग्राउंडवरती, जिथे अनेक मुलं रोज कबड्डीच्या प्रॅक्टिससाठी येत असतात, क्रिकेटच्या प्रॅक्टिससाठी येत असतात, फुटबॉलच्या प्रॅक्टिससाठी येत असतात, आणि शिवाय ह्या ग्राउंडवरती सध्या स्पर्धासुद्धा सुरू आहे। तर या खेळाडूंकडनं आपण खेळांविषयीची मत नेमकी काय आहेत लहान मुलांच्या मनातला खेळ, काय आहे मोठ्यांच्या स्वप्नातला खेळ, हे आपण आज त्यांच्यासोबत चर्चा करत असताना जाणून घेणार आहोत। तर स्पोर्ट्स इंडी सोबत जोडलेले राहा आणि पूर्ण कार्यक्रम नक्की पहा। धन्यवाद। आता खरं तर कबड्डीच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत असताना तुम्हाला कोणत्या प्रमुख आव्हानांचा सामना करावा लागतो? सर्वात प्रथम आज इंटरनॅशनल स्पोर्ट आहे, सर्व श्रोत्यांना स्पोर्ट इंडीच्या सर्व श्रोत्यांना स्पोर्ट्स इंडीच्या माध्यमातून इंटरनॅशनल स्पोर्ट टीचर्स आणि जो तुम्ही प्रश्न विचारला प्रशिक्षकांना काय काय आव्हानांना सामोरं जावं लागतं, तर बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागतं। कबड्डीचा खेळाडू हा सर्वसामान्य कुटुंबातला असतो आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या असल्यामुळे त्याला खूप अडचणींना सामोरं जावं लागतं, पण त्याची आई वडील होऊन प्रशिक्षकाला त्यातनं त्याला बाहेर काढायचं असतं आणि खेळाच्या माध्यमातून त्याला आपल्याला पुढं न्यायचं असतं। बऱ्याचशा गोष्टी आपल्याला स्पोर्टच्या माध्यमातून या मुलांमध्ये पाहता येतात, करता येतात। काही आता मधल्या काळामध्ये विजय बारशी सरांच्या जीवनावरती झुंड पिक्चर आला, त्या झुंड पिक्चरबद्दल बोलायचं झालं तर त्यांचेच काम तंतोतंत काम आमच्या अभिजितदादा कदम कबड्डी संघाच्या माध्यमातून व डॉक्टर फतेहराव कदम महिला कबड्डी संघाच्या माध्यमातून आम्ही इथल्या वस्ती भागातल्या मुलामुलींना खूपच प्रशिक्षण देत असतो आणि त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत असतो। तर प्रशिक्षक म्हणल्यानंतर अडचणीला सामोरे जाणं हे त्याचं कामच आहे, पण खेळाडू याच्यातून निर्माण होत असतात। आणि एखादी स्पर्धा खेळत असताना खरं तर कामगिरीमध्ये सातत्य राखणं, कामगिरी उंचावणं आणि चांगली कामगिरी करणं हा सर्वात मोठा प्रेशर असतो तो खेळाडू। मग हा प्रेशर कसं तुम्ही हाताळता? तर तुम्ही योग्य प्रश्न विचारला की एका उंचीवरती गेल्यानंतर एक खेळाडूला एक प्रेशर निर्माण झालेलं असतं, त्याला ते सातत्य टिकवायचं असतं। पण मी माझ्या खेळाडूंना किंवा एक विशिष्ट लेवलला गेल्यानंतर मी कधीच त्याला प्रेशराईज करत नाही की तू पुन्हा यश मिळवलं पाहिजे किंवा त्या ती लेवल गाठलीच पाहिजे। माझं कधी त्या खेळाडूवर प्रेशर नसतं आणि वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांच्या वतीने व त्यांच्या एक प्रोग्राम आपण दर महिन्याला त्यांची विचारसरणी कशी बदलते ना अंडर प्रेशरला खेळतात, तर ते आम्ही त्या प्रोग्रामसुद्धा त्यांना देत असतो। आपण आताच बघितलं की खरं तर कबड्डी हा मागच्या 7 वर्षांपासून त्यांनी पीक घेतलेला, प्रो कबड्डी आल्यापासून कबड्डी जोमाने पुढे जाते, पण त्याचा प्रसार आणि प्रचार काही ठराविक शहरं जर सोडली तर बाकीच्या उर्वरित महाराष्ट्रात आपल्याला तेवढं दिसत नाही कबड्डी। याचा प्रसार अधिक चांगला व्हावा यासाठी नेमकं काय करता येईल असं तुम्हाला वाटतं? खरं तर हा कबड्डी हा खेळ ग्रामीण भागातला आहे आणि ग्रामीण भागातला असल्यामुळे याचा प्रचार बऱ्यापैकी स्वर्गीय बुवा साळवेंचं नाव घेतलं तर वावो ठरलं ना आजच्या क्षणात। तर स्वर्गीय बुवा साळवेंनी आपल्या पूर्ण हयात देश पातळीवर असू द्या किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती हा खेळ पोचवण्याचं काम केलं। आणि जे आता तुम्ही म्हणता प्रो कबड्डीची बोले आल्यामुळं थोडा कुठंतरी ग्रामीण भागात
प्रो कबड्डीची वलय आल्यामुळं थोडं आर्थिकदृष्ट्या खेळामध्ये पाहिलं जाते. तर बरेचसे खेळाडूंचं स्वप्न असतं की प्रो कबड्डी खेळून मी आर्थिक सक्षम होईल. पण खेळाडूंनी त्या मागं न लागता आपला खेळ कसा सुंदर होईल आणि श्रोत्यांना कसं जिंकता येईल याचं ह्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. आणि हा खेळाचा प्रचार मला असं वाटतं खूप पूर्वीपासून झालेला आहे प्रचार. आत्ता कुठंतरी जरा थोडं मागं पडले असेल काही शहरं किंवा काही ग्रामीण भागातले मागं पडले असतील. तर कबड्डीचा एक चाहता म्हणून मी लोकशाही क्रीडा ज्ञानपीठा संस्थेची स्थापना केली आणि टॅलेंट रिसर्च मी प्रत्येक गावोगावी जाऊन टॅलेंट शोधण्याचं काम करतो आणि त्या माध्यमातून कबड्डी, खो खो, मलखांब या खेळाडूंचा प्रचार करतो. जर आपण कबड्डीबद्दल एखादी खंत जर तुमच्या मनात बघवली असेल तर ती नेमकी कोणती? कबड्डीमधली खंत बऱ्याचशा खंती आहेत, पण त्यातले एक अशी खंत आहे की ज्या मुलांच्या बाबतीमध्ये निवड चाचणीमध्ये सांघिक खेळ असल्यामुळे निवड चाचणीमध्ये काही वेळेस अनादानाने एखाद्या चांगल्या प्लेअरवरती अन्याय होतो. अनादानाने करायचा नसतो पण होतो. तर त्याच्यावरती एक महाराष्ट्र कबड्डी असोसिएशननी एक चांगली कमिटी नेमली पाहिजे आणि ती कमिटी सक्षम असली पाहिजे. आणि त्या कमिटीमध्ये आपल्या ज्यांनी पुरस्कार प्राप्त केले तज्ज्ञ लोक असावे, म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा राजकारणी नसावा. तर नक्कीच खेळाडूंवरती अन्याय होणार नाही मला असं वाटतं. आणि पुढच्या काळामध्ये जर कबड्डीचा आपल्याला चांगल्या जोमाने जर हे करायचं असेल तर त्या क्रीडाच्या ज्या असोसिएशन आहेत त्या असोसिएशनवरती ते खेळाडूच असले पाहिजे असं मला वाटतं. हाच प्रश्न मी आपल्यासोबत काही प्रशिक्षक इथे आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत. सर, कबड्डीबद्दल काय म्हणाल? जसं आपण आता सांगितलं कबड्डीबद्दल जर आपण खंत जर त्यांनी जी नाही दाखवली तोच प्रश्न नेमका मला तुम्हाला विचारायचा आहे की कबड्डी या क्षेत्रातली एखादी खंत जर तुमच्या मनात असेल तर ती नेमकी कोणती? माझं नाव सुरेश राऊत. मी या अभिजितदादा कबड्डी आणि पत्तनराव कदम शिक्षक आहे. रोज ग्राउंडवर येतो. तुम्ही जो प्रश्न विचारला कबड्डीविषयी खंत नाही म्हणता येत, असं काही सांगता येत नाही. पण कबड्डी हा खूप रांगडा, सर्व शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि मानसिक सगळ्या दृष्टीने चांगला खेळ आहे. आणि मुलं इथे फार शिक्षित या खेळाच्या माध्यमातून आनंद घेतात आणि पुढे करिअर करायचा प्रयत्न आम्ही त्यांना घडवण्याचा करतो. आत्ताच्या पिढीने कबड्डीकडे वळायला असं तुम्हाला नेमकं का वाटतं? स्पोर्ट्स एक असं आहे की शिक्षणात स्पोर्ट्सलाही व्हॅल्यू आहे. म्हणजे DYSPची पोस्ट घ्यायची असेल तुम्हाला जितका स्टडी करावा लागेल तितकंच ग्राउंडवरती व्यवस्था लागेल. कबड्डी असा गेम आहे यातून तुम्ही जवळ खेळा की तुम्ही नॅशनल खेळा, इंटरनॅशनल खेळा, त्यानंतर तुम्हाला सरकारी नोकरी भेटते, सेंट्रल रेल्वे, इंडियन रेल्वे याच्यामध्ये तुम्हाला भेटते. आणि महत्त्वाचं आता 7 ते 8 वर्ष झालं प्रो कबड्डीमुळे कबड्डी हा गेम इतका प्रोफेशनल झाला आहे की म्हणजे प्लेयर लोकांना हव्या त्या फॅसिलिटी भेटतात. आणि महत्त्वाचं लहान मुलं ग्राउंडला त्यांना जी आवड निर्माण होते ग्राउंडला यायची, म्हणजे आत्ताची सोशल मीडिया मी सुद्धा म्हणजे 10-10:30 नंतर ग्राउंडवरून गेलो की झोपून लागतो. म्हणजे सोशल मीडियापासून पण आपला एक मुलगा दूर राहतो. म्हणजे स्टडीचाच गेम हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं मला कबड्डी असो अदर गेम असो सर्वांनी गेमला तितका व्हॅल्यू द्यावा असं मला वाटतं. सर, आपलं नाव? सुरत सरांनी आता एक महत्त्वाचा मुद्दा अभ्यास खेळसुद्धा महत्त्वाचा आहे. आणि ह्याच प्रश्नाला मी जाणार आजूबाजूला जी कबड्डी खेळाडू दिसत आहेत त्यांनाच आपण हा प्रश्न विचारणार आहोत की खेळ महत्त्वाचा की अभ्यास महत्त्वाचा, आणि त्यांची मतं याच्यावरती आपण जाणून घेणार आहोत. तर जाऊयात त्या खेळाडूंकडे. तर खेळ महत्त्वाचा की शिक्षण हा प्रश्न माझा आहे. या प्रश्नावरती आपल्याला खेळाडू काय उत्तर देतात त्यांच्याकडनं त्यांची मतं काय ते आपण जाणून घेऊया. तर सर्वात आधी तुमचं नाव? सर, माझं नाव अजय राऊत. मी सागर खेळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर प्रशिक्षण देणार. सर, आपलं नाव? अजय उलवळे. मी सागर खेळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथे
डॉक्टर प्रथमराव कदम महिला कबड्डी संघाला प्रशिक्षण देण्यात प्रशिक्षण सर, या क्षणाला जर आपण करिअर, खेळ आणि शिक्षण या तिघांचा जर विचार केला तर या तिघांपेक्षा जास्त महत्त्वाचं काय असं तुम्हाला वाटतं? मी दोन्ही चॉईस करेल. खेळ पण महत्त्वाचा आहे तितकाच शिक्षणही महत्त्वाचं आहे. नुसतं खेळ खेळून काही उपयोग नाही आहे. ग्रॅज्युएशन वरती पोस्टिंगसाठी ग्रॅज्युएशन वगैरे कम्प्लीट लागतं. तर खेळाडूंनी खेळ खेळत असताना तितकं शिक्षण वगैरे नाही. खेळ महत्त्वाचा की शिक्षण? मी असं सांगेन की खेळ आणि शिक्षण दोन्ही महत्त्वाचे आहेत. दोन्हीची सांगड आपल्याला घालता आली पाहिजे. खेळासोबत शिक्षण, शिक्षणासोबत खेळ. जेवढं आपण शिक्षणाला महत्त्व देतो तेवढं खेळालाही महत्त्व दिलं पाहिजे. कारण खेळामध्ये आपण पेशन्स शिकतो, जे की आपल्याला शिक्षणात महत्त्वाचे पडतं. टीमवर्क शिकतो, तेही आपल्याला शिक्षणात महत्त्वाचं पडतं. तसंच शिक्षणात जे काही आपण नॉलेज घेतो ते खेळासाठीही आपल्याला उपयुक्त पडतं. तर मी असं सांगेन, या दोघांची ज्यावेळी आपण सांगड घालतो त्यावेळी आपण एक करिअरच्या दृष्टीने खेळ आणि शिक्षण या दोघांचा संगम घडून आणतो. आणि खरं तर खेळामध्ये सुद्धा करिअर होऊ शकतं. खेळामध्ये सुद्धा करिअर होऊ शकतं. आपण जर नॅशनल खेळात तर आता तुम्हाला पोलीस भरती, आर्मी भरतीमध्ये सवलती आहेत. किंवा आता कबड्डीचा जर विचार केला तर आता प्रो कबड्डीसारखी लीग सुरू झालेली आहे. तर कबड्डी खेळाडूंना त्या लीगमध्ये किंवा दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा करिअर घडवू शकतात. परत प्रो कबड्डीवरनं मला काही प्रश्न विचारायचे आहेत. 2-3 प्रश्न मी तुम्हाला विचारायचे. बघूयात कितींना उत्तरं बरोबर येत आहेत. प्रो कबड्डी नाव जवळपास सर्वांनाच माहिती, बरोबर? प्रो कबड्डीमधला प्रो हा शब्द कसला शॉर्ट फॉर्म? कोणाला कोणी सांगणार नाही. मजा घालवली सर तुम्ही सगळ्यात. बरं, आता बघतो आपण एक फक्त जनरल नॉलेज विचारणार. काही खूप अवघड प्रश्न नाही आहेत का तुम्हाला 5 मिळणार नाही, तर तुम्हाला तुमचे बिलकुल मिळाले. फक्त एक नॉलेज आपण विचारणार आहोत. प्रो कबड्डीची सुरुवात कधीपासून झाली? पुन्हा प्रश्न घेऊन जातो. प्रो कबड्डीची सुरुवात कधीपासून झाली? प्रो कबड्डीची सुरुवात कधीपासून झाली? प्रो कबड्डीची सुरुवात कधीपासून झाली? 2014. हे उत्तर बरोबर. 2014 पासून कबड्डीची सुरुवात झाली. माझा पुढचा प्रश्न सर्वांना आहे. खरं तर कबड्डी हा खेळ एका वेगळ्या खेळापासून विकसित झालेला आहे. कबड्डी हा खेळ अजून एका मातीतल्या खेळापासून विकसित झालेला आहे. तो मातीतला खेळ कोणता? हा परीक्षा नाही होती, व्यक्त व्हायला शिका. बरं, कोणाला माहिती अजून उत्तर यामध्ये? प्रो कबड्डी हा खेळ कुठल्या खेळापासून विकसित झालेला खेळ? अगदी बरोबर. बरं, यामधनं यू मुंबईला सपोर्ट करणारे किती आहेत? यू मुंबईचे फॅन्स कोणकोणते? आता की अगोदर आत्तापर्यंतचे ये बघा. अजून यू मुंबईवाले कोण कोण आहेत अजून? बस दोघंच? पुणेरी पलटण? जे बात, या बाजूला. तिसराच चौघ. पुणे. पटनावाला कधी? इथेच उभा राहा. बरं, आपण आत्ता उभं आहोत भारती विद्यापीठ कोथरूडच्या ग्राउंडवरती
आणि हे ग्राउंड प्रसिद्ध आहे या भागामध्ये कबड्डी संघांच्या प्रॅक्टिससाठी. आणि स्पेशली सागर खळकर सर ज्यांचा आपण आधीच इंटरव्ह्यू घेतला होता, इथले मुख्य प्रशिक्षक आहेत आणि त्यांच्याच प्रशिक्षणाखाली ही सगळं मुलं कबड्डी फक्त शिकत नसतात, तर ह्या ग्राउंडवरती ते कबड्डी जिंकत आणि जगतसुद्धा असतात. आणि तर आपण आता हे 3 गट पडलेले दिसत आहेत. या 3 गटमध्ये जो सर्वात मोठा गट आपल्याला दिसतोय तो अर्थातच पुणेरी पलटणचा समर्थक गट आहे. आणि हा आपला एकटा शेअर जो आहे तो पटना पायरट्सचा एक सिंह आपल्याला इथे भेटलेला आहे. आणि उरलेले दोघं बिचारे आपले यू मुंबाचे समर्थक आहेत. काही प्रश्न आपण यांना विचारणार आहोत आणि ह्यांची मतं आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वात आधी माझा प्रश्न तुलाच विचारतो, का पुणेरी पलटण का? पण पुणेरी पलटण मध्ये किती पुण्यातले खेळाडू आहेत? एवढं थोडं माहिती आहे. म्हणजे पुणेरी पलटणला समर्थन करतो, पुणेरी पलटणचा सपोर्टर आहे आणि 2 खेळाडूंची प्रवास आहे. बरं, काय पुणेरी पलटणबद्दल काय काय ते सांगावं तुला नेमकं? ठीक आहे, पुण्यातला आहे तो भाग वेगळा, पुणेरी पलटण पुण्यातला आहे, पुण्यातला तो वेगळा. पण खेळाच्या दृष्टीने तुला पुणेरी पलटण संघ कसा वाटतो? मस्त आहे. त्यांचा गेम पाहिजे चांगला आहे. बरं, भविष्यात जर तुला पुणेरी पलटण करणं चान्स मिळाला, किंवा माझा प्रश्न असा असेल की भविष्यात तुला जर यू मुंबाकडनं जर चान्स मिळाला तर तू यू मुंबाकडून खेळायला जाशील का? हो, पण तू समर्थक कसला आहे? बरं, मग यू मुंबाकडनं खेळत असताना तुझा पुणेरी पलटणकडनं पुणेरी पलटणच्या विरोधात तू कसा खेळू शकशील? मग तू समर्थक आहे तू पुण्याचा? आत्ता पण प्लेअरच्या हिशोबानेच तू सांगतोय, आता समर्थक म्हणून. बरं, छान उत्तर दिली. खरं तर कबड्डी आणि हाईट हा खूप महत्त्वाचा विषय समोर बसतो, बरोबर आहे. पण आपल्यासोबत जो आहे याला हाईटची काही घेणं देणं नाही. याचा जो काही जिगर आहे, याचं जो काही डेअरिंग आहे, ती डेअरिंग कुठेतरी हाईट या विषयाला लांब ठेवत असते. मित्रा, तुझं नाव? श्रीकांत. बरं श्रीकांत, पुणेरी पलटण हा संघ तुला का आवडतो? माझी कॉन्फिडन्स तुझी कॉन्फिडन्स पुण्याची, तर पुणेरी संघाची, पुणेरी पलटणची कॉन्फिडन्स पुणे आहे का? नक्की? बरं, फक्त एवढ्याच बेसिसवरती तू पुणे मग ती 2-3 कारणं नेमकं कोणती? म्हणजे पुणेरी पलटणचे जे कोचेस आहेत ते यंग प्लेअर त्यांना बघितलं. बरं, यंग प्लेअरची नेमकी व्याख्या काय कबड्डीमध्ये? त्यांनी आता केलेलं आहे का जे आत्तापर्यंत त्या प्लॅटफॉर्मला उतरले नाही, चान्स दिले तू जर यंग प्लेअरसाठी जर तो क्रायटेरिया असेल तू यंगच खरं तर यंग हा विषय खेळ हा महत्त्वाचा असतो असं मला वाटतं. ते यंग सिनियर्स किंवा वरिष्ठ खेळाडू किंवा म्हातारा खेळाडू हा प्रकार तिथे नसतो. कारण खेळणारा व्यक्ती कितीही म्हातारा झाला तरीसुद्धा त्याच्या मनात खेळ किती तरुण आहे त्याच्यावरती त्याचा परफॉर्मन्स अवलंबून असतो, बरोबर आहे. जस्ट तुला सांगितलं थोडं रागाने माझ्याकडे बघूही नको. मला तुम्हाला प्रश्न विचारायला खूप हे वाटतं, घाबरतो मी थोडंसं, कारण बघितलं तर एकूण एक अशा पोझिशनमध्ये उभे आहेत की बा सगळ्यांनी यावं आणि टॅकलच करावं एकदाचं, असं सगळ्या पोझिशनमध्ये उभे असतात. बरं, माझा पुढचा प्रश्न मी त्यालाही विचारला होता की तू सुद्धा पुणेरी पलटणचा समर्थक, बरोबर आहे. पण भविष्यात जर तुला पटना पायरेट्सकडनं जर खेळण्याची संधी मिळाली तर तू जाशील का? काय चालतं जे करिअरसाठी आणि आपल्याला सूट आवडतं आपल्याला पुणेरी पलटण तर आवडते, करिअर आपलं तिकडे. पण पुणेरी पलटण आवडते म्हणजे प्रत्येक सीझनमध्ये त्याचं समर्थन करायला पाहिजे असं पण होतं. ऑडियन्स आणि प्लेयर या दृष्टीने बघितलं ना तर ऑडियन्सच्या
क्रायटेरियामध्ये असेल तर मी ऑडियन्सला त्या भूमिकेत असेल जेव्हा प्लेअरमध्ये असेल तेव्हा मी खेळ देतो बरं काय ठरवलं आहे इंडियासाठी जायचं? बरं बरं आतापर्यंतच्या भारतीय संघाने किती वर्ष जिंकले कबड्डीमध्ये? बोलू नका किती झाले? 7. आणि महिला संघाने? बरं कबड्डी वर्ल्ड कप कधीपासून सुरुवात झाली? कबड्डी वर्ल्ड कपला सुरुवात कधीपासून झाली होती? भारतीय कबड्डी महिला संघाने आतापर्यंत किती विश्वचषक जिंकलेले? 4. अगदी बरोबर. मगाशी एक माझा प्रश्न होता किंवा तो की कबड्डी खरं तर हा मूळ खेळ नाही, कबड्डी एका वेगळ्या खेळापासून विकसित झालेला आहे. तो खेळ कोणता? माझे पण तुम्ही उत्तर दिलं होतं. बरं कबड्डीला एक वेगळं नाव ओळखलं जातं, ते नाव काय? कबड्डी ग्राउंडचं डायमेन्शन किती असतं पुरुषांसाठी? खुल्या गटासाठी 13/8 आणि महिलांचं खरं तर 2 वर्षाचा गॅप होता. कोविडमुळे तुम्ही खूप लांब होता ग्राउंडपासून. आत्ता पुन्हा ग्राउंडवर आल्यानंतर काय वाटतं? वेगळं म्हणजे नेमकं कोणतं? ग्राउंडवर नव्हता खेळाडूच आणि खेळाडूला ग्राउंड तर आपण आत्ताच पुणेरी पलटणचे काही त्यांची मतं जाणून घेतली पुणेरी पलटण या संघाबद्दल. आता आपल्याकडे एकमेव भाग उभा आहे जो पटना पायरटचा खंदा समर्थक म्हटलं जाईल खरं तर. त्याच्याकडे आपण जाऊयात आणि त्याला काय प्रश्न विचारूयात. का पटना पायरट्स, का पुण्यामध्ये राहून पटना पायरट्स? म्हणून त्याचा समज आणि तू पटनाचा आहे, तू प्रॉपर पटनाचा आहे, तू महाराष्ट्र शिक्षण वगैरे तुम्ही कबड्डीच्या पटना पायरट्सचा सर्वात आवडता खेळाडू पण बरं कबड्डीमध्ये तुझी स्पेशालिटी काय? मी रायटल लावतो. थोडं म्हणजे किती अर्ध्यात जाऊन परत टच लाईनच्या आधीच परत येऊन डिपेंड करतो. कधी कधी रेडला जातो थोडक्यातमध्ये ऑलराऊंडर ज्याला हो. किंवा खरं तर पुण्याच्या बाबतीत एक म्हण आहे की जिथे पुणे तिथे पुणे, त्या प्रकारे जिथे पुणे तिथे म्हणजे आता तर तू छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि खरं तर वाघ एवढ्या सगळ्यांसमोर एकदा पटना पायरटचा एकदा जोशात आणि जोरात होऊन जाऊ दे. पटना पायरट्स, पटना पायरेट्स, आवाज आला का? पटना पायरेट्स आला का? येणारच नाही आता. आता येणारच नाही. एक्झॅक्टली तसं आहे ना, बरोबर आहे. त्यांना फक्त सध्या पुणेरी पलटण एवढाच आवाज येऊ शकतो. बरं आपण जाऊयात आता एकानंतर दोन आपल्याला यू मुंबाचे समर्थक. बरं तुझं नाव मित्र? राज म्हणते यू मुंबाबद्दल काय म्हणतं, काय म्हणशील? मुंबई आवडते की यू मुंबा आवडते? यू मुंबा आवडतं. काय आवडतं? सुरुवातपासून
यू मुंबामध्ये ठरलेलं आहे आणि सुरुवातीचा काळ अनुप कुमारसाठी चांगला होता यू मुंबाच्या बरोबर बरेच बरोबर ना इतकं लाजून काय सांगता रे अभिमानाची गोष्ट आहे ना काही बरं अनुप कुमार का आवडतो स्किल आवडतं कोणते स्किल तो टच आणि खरं तर बोनससाठी जास्त प्रसिद्ध खेळाडू आहेत जे भारताचे कर्णधार सुद्धा राहिलेले आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये बरोबर बरोबर ना मी खरं सांगतो स्किल्स तो टच आणि बोनस याबद्दल तुझं मत काय सर्वात जास्त फोकस एखाद्या खेळाडूने हा बोनसवर करायला पाहिजे की पॉईंट्स बोनस का बरं तुला काय वाटतं म्हणूनच बोनस हे नाव त्याला एक्स्ट्रा मार्क्स एक्स्ट्रा पॉईंट रिस्क जास्त असते असं तुला वाटतं का काय रिस्क असते त्याच्यामध्ये बरं तू कबड्डी हे क्षेत्र का निवडलं सुद्धा हा पण का खेळतो कबड्डी हे क्षेत्र तू का निवडलं बरं मला हे ऐकायचं की खरं तर कबड्डी फक्त खेळणं फक्त त्याच्याकडे करिअर म्हणून सुद्धा पाहता येऊ शकतं आणि आता प्रो कबड्डीने एक चांगला प्लॅटफॉर्म या कबड्डी खेळाडूंसाठी इथे अवेलेबल करून दिलेला आहे बरेचसे खेळाडूंचं स्वप्न आता व्हायला लागलेले की त्यांनी प्रो कबड्डीमध्ये जावं बरं प्रो कबड्डी की भारतीय संघ भारतीय संघ बरं आवडता रेडर कोणता अनुप कुमार आणि राकेश डिफेंडर बरं मुंबई यू मुंबाचे बोनस समर्थन तुम्ही होते आहात जोरात यू मुंबाच्या नावाने जय बोल यू मुंबा आवाज आला नाही ना देणार नको मला पण नाही आला यू मुंबा आवाज कसा असतो हे ऐकायचंय का तुला आता एकदा पुणेरी याला म्हणतात आवाज ओके थँक्यू मित्रांनो धन्यवाद